प्रोव्हाइड करणार आहोत. तर त्या पद्धतीने आपण ट्रेनिंग विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करायचे आहे. आणि हे कशासाठी करायचं आहे किंवा कधी करायचं आहे, तर ह्या इयर अराउंड ऍक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे एक दिवस किंवा एक महिना सेमिस्टर चालू आहे तेवढ्या दिवसापुरता आपल्याला त्या ऍक्टिव्हिटी न करता इयर अराउंड ऍक्टिव्हिटीज ह्या परफॉर्म करायच्या आहेत. हा डिफरंट कॅटेगरीज आपल्याला माहित आहेत. मी त्याच्यावरती जास्त काही बोलणार नाही, कारण आपल्याकडे ACIच्या 3 कॅटेगरीज आहेत: युनिव्हर्सिटी, ॲफिलिएटेड कॉलेज आणि UG PG कॉलेज. आणि प्रत्येकाचं मॅन्युअल चेंज आहे. ॲफिलिएटेड कॉलेजेसमध्ये सुद्धा 2 कॅटेगरीज पडतात. त्यानंतर एक म्हणजे UG आणि दुसरं म्हणजे PG कॉलेज. तर आता ही जी असेसमेंट प्रोसेस आहे, ते असेसमेंट प्रोसेसमध्ये सरांनी फर्स्ट पॉईंट बोलले होते सेल्फ स्टडी रिपोर्ट, SSR. आपण जे तयार करतोय तो आपला स्वतःचा समजा सेल्फ स्टडी रिपोर्ट असणार आहे. आणि त्या सेल्फ स्टडी रिपोर्टमध्ये 1000 मार्क्सचा आहे सेल्फ स्टडी रिपोर्ट. मग त्याच्यानंतर म्हणजे जी सेकंड स्टेज आहे, मला संयोजकांनी जो एक्सप्लेन करण्यासाठी सांगितलेले आहे ते म्हणजे स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्वे. जरी हा सेकंड क्रायटेरियामधला 2.7.1 हा क्रायटेरिया जरी असेल किंवा मॅट्रिक्स असेल, तरी याचं वेटेज 60 मार्क्स आहे. पण हा सगळ्यात महत्त्वाची, तुम्हाला प्री क्वालिफायर करण्यासाठी स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्वे जोपर्यंत तुम्ही क्लिअर करणार नाही तोपर्यंत तुम्ही प्री क्वालिफायर स्टेज कंप्लीट करू शकणार नाही. म्हणजे तुमचं नेक्स्ट स्टेज जे असणार आहे पीअर टीम विजिटची. ज्यावेळेस तुमचा सेल्फ स्टडी रिपोर्ट त्या DBV मधून तुम्ही 25% प्री क्वालिफायरची जी कंडिशन आहे ते प्री क्वालिफायरची कंडिशन कंप्लीट केल्यानंतर ना तो स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्वे जर 10% किंवा समजा 100 जुना क्रायटेरिया आहे, नवीन क्रायटेरिया त्यांनी 20% सांगितलेला आहे पण आणखी इम्प्लिमेंटेड नाहीये. मॅन्युअल मध्ये फक्त त्यांनी सांगितलेलं आहे की 20% हा स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्वे झाला पाहिजे. पण सध्या स्टील डेट पर्यंत 10% स्टुडंटचा SSS हा कंप्लीट केला जातोय. आणि त्याच्यावरती ह्या तिन्हीचं मिळून जे काय असणार आहे ते आपलं ॲक्रेडिटेशन आउटकम असणार आहे. आणि ॲक्रेडिटेशन आउटकमच्या सरांनी सांगितलं की प्रत्येकाला ग्रीन झोन मध्ये जायचं. मी ते झोनच टाकले नाही कारण मला झोनच कळले नाही कुठले आहेत ते, त्याच्यामुळे मी ते कुठले झोनच टाकले आहेत. पण ह्या काही कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये फक्त नाही सर, आम्ही डाऊन रेड झोन मधून येलो झोन आणि येलो झोन मधून ग्रीन झोन मध्ये गेलो. म्हणजे प्रत्येक झोन मधून आम्ही आमची जर्नी ट्रॅव्हल केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या ग्रीन झोन मध्ये जाण्यासाठी एक स्वतःला म्हणतात ना की आपला इगो हर्ट झाला पाहिजे. ज्यावेळेस रुसाची कंडिशन सबमिट करा, म्हणजे रुसाला IDP आपला इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट प्लॅन सबमिट करायचा होता. तो इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट प्लॅन सबमिट करायचा 2.51 ची त्यांनी एक कंडिशन टाकलेली होती. आणि आम्ही म्हणजे आमचं यंग जनरेशन, आमचं कॉलेज समजा नायकनं पण आम्हाला त्याच्यावरती कमेंट टाकली आहे की तुमच्याकडे ती यंग आणि एनर्जेटिक टीम आहे, ते त्यांना वाटलं असेल म्हणून त्यांनी त्याच्या सांगितलं. पण ते करत असताना आमच्या लक्षात आलं की आम्ही सगळं असताना देखील 2.51 हा CGPA नाही, आता 2.11 CGPA होता. आम्ही सगळ्यांनी मनाची खुनकाट एकच बांधली की 2.51च्या वरती जायचं आहे. कारण हा सेल्फ स्टडी रिपोर्ट आपण आपलं स्वतःच लिहितोय आणि आपल्याबद्दल आपण कधीच वाईट लिहिणार नाही. कारण आपल्याबद्दल लिहानंतर कुणीच वाईट लिहिणार नाही, दुसऱ्याबद्दल लिहानंतर आपण पानं पुरणार नाही, पण आपल्याबद्दल लिहिणार नाही. त्याच्यामुळं आम्ही आमच्याबद्दल चांगलं लिहिण्याचा प्रयत्न केला. योगायोग चांगला होता, टीम चांगली, आम्हाला कोऑपरेटिव्ह मिळाली. आणि DBV मध्ये आणि जर काही QNM आहे त्या QNM मध्ये आमचा स्कोर चांगला झाला. त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यात एक बेनिफिट झाला की आम्ही A ग्रेडला गेलो. आणि जुन्या मॅन्युअल प्रमाणे होतं, रिवाइज्ड ॲक्रेडिटेशन फ्रेमवर्क प्रमाणे नव्हतं आम्ही. जर त्याच्यामध्ये असतं तर आमचा CGPA आणखी कदाचित थोडासा वाढलेला दिसला असता त्याच्यामध्ये. तर SSR मध्ये आपल्याला 2 प्रकारच्या मॅट्रिसेस आपण बघतो. एक म्हणजे QNM क्वांटिटेटिव्ह मॅट्रिसेस आणि सेकंड म्हणजे क्वालिटेटिव्ह मॅट्रिसेस. असं क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह मॅट्रिसेसचं डिस्ट्रीब्युशन करून UG आणि PG कॉलेजेससाठी सांगितलं. आपण जनरली म्हणतो की 70% आणि 30%, तर ते 70 आणि 30% नसून 67 आणि 33% असं आपल्याला वेटेजचं डिस्ट्रीब्युशन आहे. मग ते 67% आपल्या हातातले मार्क्स आहेत. त्याला जर डॉक्युमेंटेशन प्रोसेस जर आपण व्यवस्थित केली आणि DBV मध्ये सुद्धा काही कॉमन क्युरीज विचारल्या जातात, तर त्या अनुषंगाने आपल्याला कुठले कुठले क्वेश्चन्स असणार आहेत DBV मधल्या कॉमन. जे मी 4th सायकलमध्ये A++ कॉलेजेस आहेत त्यांच्या DBVच्या क्युरीज मी तुम्हाला शो करणार आहे की त्यांच्या ठिकाणी त्यांना कुठल्या विचारलंय. आणि त्याच क्युरीज मी जर सरांचं पाहिलं तर त्या मध्ये सुद्धा कॉमन क्युरीज मला सरांच्या म्हणजे शिवाजी कॉलेज उमरग्याच्या याच्यामध्ये DBV मध्ये सुद्धा भेटलेले आहेत. म्हणजे त्याच क्युरीज कॉमन सगळीकडे विचारल्या जाऊ शकतात. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मॅट्रिसेस अक्रॉस द की इंडिकेटर्स, तर याच्यावरती मी जास्त कमेंट करत नाही, आपल्याकडे त्या अवेलेबिलिटी आहे. ऑप्शनल मॅट्रिसेस सरांनी सांगितलेलं आहे की फर्स्ट, सेकंड आणि 7 क्रायटेरियामधून आपण कुठल्याही ऑफला टाकू शकत नाही. 3% ऑफला टाकू शकतो, म्हणजे 30 मार्क्सचा ऑफला टाकू शकतो. आणि ऑफ सोडून घेऊन आपल्याकडे
आपले जे असेसमेंट होणार आहे 970 एका क्रायटेरियामधून 10 मार्क्सच फक्त आपण ऑफला मॅक्सिमम टाकू शकतो. मग त्या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शनच नाही आहे, तर त्याचा विचार करा. हे सुद्धा एक कॉलेजचं मी उदाहरण या ठिकाणी सांगतो. ऑप्शनल मॅट्रायसिस टाकत असताना अकलूजचं शंकरराव पाटील मोहिते महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयामध्ये काय झालं, त्यांच्याकडनं कन्फ्युजन झालं. त्यांनी टाकत असताना लिंकेजेस कोलॅबरेशन ऑफला टाकलं आणि डाटा सबमिट करत असताना त्यांनी एमओयूचा डाटा सबमिट केला नाही. त्यांना वाटलं की आम्ही एमओयूचा डाटा सबमिट केलेला आहे, तर त्या ठिकाणी त्यांचे 20 मार्क्सचा लॉस झाला. म्हणजे आपण ऑप्शनल मॅट्रायसिसचा एक विंडो सेपरेट राहते, त्या विंडोमध्ये आपण कुठले मॅट्रायसिस ऑफला टाकले. आम्ही काय केलं तर ऑफला टाकलेल्या मॅट्रायसिसचा सुद्धा डाटा त्याच्यामध्ये सबमिट करून दिलेला होता. कन्सिडर करतील किंवा नाही कन्सिडर करतील, पण असेही एक महाविद्यालय माझ्या समोरती आहे की त्या महाविद्यालयामध्ये जे ऑफला मॅट्रायसिस टाकलेले आहेत आणि त्या ऑफला टाकलेल्या मॅट्रायसिसच्याच दुसरा की इंडिकेटर जो आहे त्या की इंडिकेटरचा त्यांनी डाटा सबमिट केलेला नाही. तर अशाही चुका आपल्याकडे जनरली होऊ शकतात. त्याची प्रिकॉशन मी स्पेशली कुठल्या कॉलेजचं नाव घेऊ नये, पण मी नाव घेऊन तुम्हाला सांगतो कारण त्याचं विथ इव्हिडन्सेस खूप माझ्याकडे आहेत म्हणून. ओके, आता ज्यावेळेस आपण IIQA सबमिट करतो किंवा SSR सबमिट करतो, तर ते सबमिट करत असताना काही गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे काही पॉईंट्स आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट्स स्कॅन करतो, ते स्कॅन केलेले डॉक्युमेंटची फाईल साईज ही 5 MB पेक्षा जास्त नसावी. जर समजा फाईल साईज 5 MB पेक्षा जास्त असेल तर ती फाईल आपण आपल्या कॉलेजच्या वेबसाईटला अपलोड करा आणि कॉलेजला अपलोड केल्यानंतर त्याची जी पर्टिक्युलर लिंक आहे, प्रोव्हाइड पर्टिक्युलर URL इन्स्टेड ऑफ जेनेरिक वेबसाईट. म्हणजे आपल्या कॉलेजची समजा उदाहरणार्थ सांगतो SP कॉलेज भूम ही एक आपली जेनेरिक झाली, म्हणजे कॉलेजची थ्रू झाली, पण मला MOU ची टाकायची आहे. तर ती MOU ला क्लिक केल्यानंतर जी काय पर्टिक्युलर लिंक येणार आहे ती पर्टिक्युलर लिंक द्यायची आहे, जेनेरिक लिंक त्यांना द्यायची नाहीये. आणि ते लिंक देत असताना सुद्धा दुसरं काय करायचं आहे, पासवर्ड प्रोटेक्शन शुड बी अवॉइडेड. म्हणजे कुठल्याही PDF फाईलला आपण आपली प्रायव्हसी आहे म्हणून त्याला पासवर्ड प्रोटेक्शन देता कामा नाहीये. त्याच्यानंतर ना ही पंजाबमधलं एक कॉलेज आहे, तर रिसेंटली A ग्रेडचं कॉलेज होतं आणि त्यांनी प्रूफला देत असताना गुगल ड्राईव्हच्या लिंक दिलेल्या आहेत. म्हणजे योगायोगाने त्यांनी माझ्याकडे त्यांचा अनालिसिससाठी SSR पाठवलं किंवा सर आमचं काय होऊ शकतं, तुमचं वाटोळं होणार म्हणून सांगितलं. कारण गुगल ड्राईव्हच्या लिंक त्यांचे टोटली DBV मधल्या क्युरीज त्यांच्या 0 करून टाकले. आम्ही गुगल ड्राईव्हच्या लिंकवरनं तुमचं असेसमेंट करू शकत नाही. त्याच्यामुळे DBV मध्ये याची सुद्धा क्युरी म्हणजे काळजी घेणं गरजेचं आहे की गुगल ड्राईव्हच्या लिंक्स ह्या आपण प्रोव्हाइड करायच्या नाही आहेत. ते IMB जे आहे एक शेवटी एक अडचण येते आम्हाला शेअर करते. तुम्ही ज्यावेळेस शेवटी सबमिट करायला जाता त्यावेळेला तुमच्याकडं गेल्या वर्षीचा हे मागतात, SSRचा रिपोर्ट मागतात. एक नव्हे आपलं गेल्या वेळी त्याच्यामध्ये सजेशन्स असतील, PLTचा रिपोर्ट आहे, PLTच्या सजेशन्स आहेत, तो रिपोर्ट तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यावेळेला त्याची साईज ही 2 MB पाहिजे. 2 MB वर चालत नाही. आम्ही 5 MB करून बसलो, शेवटी एवढा गोंधळ झाला मला की सबमिट होईल झालं का प्रॉब्लेम्स कळेल झालेला. नंतर थोडं शॉर्टमध्ये तुमच्या साईडला वाचलं तर ते म्हणजे नॉट एक्सेप्टिंग 2 MB. तर ही एक ठीक आहे ना, ते माझ्या कॉलेजमध्ये अपडेशन झालं कारण मी रिसेंटमध्ये नाही आहे. म्हणजे रिसेंटमध्ये कॉलेज असं आहे, अशा कॉलेजेसकडनं आपलं पण नॉलेज भेटतात किंवा प्रत्येक वेळेला ज्या कंडिशन चेंज झाले ते आपण बघू शकतो. ओके, आणि त्याच्यानंतर ना आपल्याकडे जे रिपोर्ट्स आहेत ते मराठीमध्ये आपण जनरली तयार केले असतात. तर त्या रिपोर्ट्स ॲज इट इज इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट न करता समरी टाईप त्याचं ट्रान्सलेशन जरी केलं ना तरी ते ॲक्सेप्ट करतात. फक्त त्यांना तुम्ही प्रोग्राम काय घेतलेला आहे त्याच्याबद्दल थोडं तुम्हाला त्या प्रोग्रामचं आउटपुट तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर युनिट्स ऑफ मेजरमेंट्स ज्यावेळेस टाकतात DBV मध्ये 100% याच्यावरती क्युरी असते. तर आपण काय करतो 1 लाखाप्रमाणे टाकतो, त्याच्यामध्ये लिहिलं असतं इन लॅक्स म्हणून वरती लिहिलेलं आहे. पण टाकताना प्रत्येक एका तरी ठिकाणी 4थ्या क्रायटेरियामध्ये तर 100% हे होतच. म्हणजे होतं की आपण ते 1 लाख लिहिताना 1 वरती ज्या काही 0 असेल तेवढ्या टाकून देऊन मोकळं झालं असतं. 1.0 करणं त्या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे, पण त्याच्यावरती DBV मध्ये कॉमन क्युरीज आहेत, म्हणजे कॉमन मिस्टेक्स होत आहेत. तर ते सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण अमाऊंट टाकतो त्यावेळेस ती इन लॅक्स असली पाहिजे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे ते जे काही आपण नंबर्स टाकायचे, समजा नंबर ऑफ प्रोग्राम्स ऑफर्ड बाय द इन्स्टिट्यूट आहे 10 टाकायचे तर 10 टाकायचे, ती EN म्हणून नाही टाकायचे. तर दॅट शुड बी इन नंबर्स. आणि हा डाटा सबमिट करत असताना आपल्याला ॲटलिस्ट 3 प्रकारचे कॅलेंडर्स हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे अकॅडमिक कॅलेंडर, दुसरं म्हणजे आपलं
फायनान्शियल कॅलेंडर, ज्यावेळेस फायनान्शियल डाटा रिलेटेड गोष्टी येतात त्यावेळेस फायनान्शियल मार्चपर्यंत जे काय आहे त्या ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये फायनान्शियल कॅलेंडर लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि थर्ड जे कॅलेंडर आहे ते म्हणजे आपलं जनरल जे इंग्लिश कॅलेंडर आहे. पब्लिकेशन्स टाकत असताना जानेवारी टू डिसेंबर टाकायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये. जनरली आपण त्याला पण पब्लिकेशन्स टाकत असताना जून टू जून आपण जे अकॅडमिक इयर कन्सिडर करून टाकतो तर त्या पद्धतीने त्याच्यामध्ये डाटा आपण सबमिट करतो. तर ते सुद्धा काळजी त्या ठिकाणी आपण घेणं गरजेचं आहे. आता मी IIQ म्हणजे A&A ची प्रोसेस थोडक्यात सांगतोय की असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन प्रोसेस जी आहे. पहिलं अकॅडमिक इयर जे आहे ते सांगले. अकॅडमिक इयर म्हणजे आपलं जे जून टू जून घेतो आपण ते अकॅडमिक इयर झालं. 1 जुलै ते 15 जून पासून आपल्याला जे काही विद्यापीठाला लागून दिलेलं असेल ते अकॅडमिक कॅलेंडर झालं. फायनान्शियल कॅलेंडर तर सांगण्याची गरज नाही, 31 मार्च पर्यंत जे असेल ते झालं. आणि आपलं जनरल सायन्स कॅलेंडर जे आहे, जनरल इंग्लिश कॅलेंडर आहे ते जानेवारी टू डिसेंबर. हे 3 कॅलेंडर आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. 20-21 मध्ये तोच मेजर प्रॉब्लेम आहे, कारण नॅक मध्ये देखील 2 ठिकाणी प्रॉब्लेम काय केलेला आहे. 19-20 चा आपण डाटा भरत असताना डिसेंबर 20 पर्यंत भरा म्हणून सांगितलेलं आहे सुरुवातीला. आणि 20-21 चा डाटा भरत असताना डिसेंबर 21 पर्यंत घ्या, जून पासून घ्या. म्हणजे तो 6 महिन्याचा डाटा हा ओव्हरलॅपिंग होतोय. तो आपल्याला डिसाईड करायचं की ओव्हरलॅपिंग डाटा द्यायचा की नाही द्यायचा, कारण ते नॅकचं पॅन्डेमिक म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. अकॅडमिक इयर त्या ठिकाणी त्यांनी कन्सिडर केलेलं नाहीये. तर तो 6 महिन्याचा ओव्हरलॅपिंग पिरियड आहे. म्हणजे तुम्ही 2 वर्षाचे किंवा रिपोर्ट्स मध्ये पाहिलं तर ते लक्षात येईल त्याच्यामध्ये. तर ॲक्रेडिटेशन असेसमेंट प्रोसेस जी आहे तर ते पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ह्याची तालीम म्हणता येईल. यावर्षीचे ज्यांनी AQR रिपोर्ट्स ऑनलाईन सबमिट केलेले आहेत त्या लोकांची रंगीत तालीम SSR भरण्याची झालेली आहे. कारण आत्ताचा जो AQR रिपोर्ट आहे तो ॲज इट इज तुमचा SSR प्रमाण आहे. त्याच्यामुळं HEI ला रजिस्ट्रेशन सगळ्या कॉलेजेसचं झालेलं असणार असं मी कन्सिडर करतो. म्हणजे HEIच्या वेबसाईटला आपल्याला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करणं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर आपले 4 AQR रिपोर्ट सबमिट झालेले असतील तर 4 AQR रिपोर्ट सबमिट झाल्यानंतर ज्यांचं सेकंड सायकल आहे त्यांच्यासाठी काही कंडिशन असणार. 4 AQR रिपोर्ट सबमिट झाल्यानंतर तुमच्या IIQA ची विंडो ओपन होईल. त्यावेळेस तुम्ही IIQA सबमिट करू शकता. आणि फर्स्ट सायकलला जे जाणार आहे त्यांनी डायरेक्टली IIQA न्यू रजिस्ट्रेशन करून IIQA ला अप्लाय करू शकतात. जर समजा आपण IIQA सबमिट केला आणि त्यांनी आपल्याला जे मी सांगितलं किंवा नंबर ऑफ प्रोग्राम्स असेल किंवा तुमचा रिसेंट ॲफिलिएशनचं लेटर विचारतात. रिसेंट अकॅडमिक इयरचं जर ॲफिलिएशनचं लेटर नसेल तर त्याची फीस भरलेली आपल्याला सबमिट करावी लागते. ती जर सबमिट केली नाही तर त्याच्यावरती क्युरी 100% विचारतात आणि त्याच्यासाठी 10 दिवसाचा किंवा 15 दिवसाचा टाइम पिरियड देतात. जर तेवढ्या दिवसामध्ये जर आपण त्याला रिस्पॉन्स दिला नाही तर इन दॅट केस आवर IIQA शुड बी रिजेक्टेड. म्हणजे IIQA रिजेक्ट होण्याची शक्यता आपण त्या ठिकाणी शक्यता म्हणण्यापेक्षा IIQA हा 100% रिजेक्ट होतो. जर समजा आपण रिस्पॉन्स दिला नाही किंवा आपला IIQA त्यांना दिलेली क्युरी जर ऍक्सेप्ट नाही झाली तर IIQA हा रिजेक्ट होऊ शकतो. म्हणजे IIQA त्याच्यामध्ये एक सांगतो तुम्हाला, प्रत्येक महाविद्यालयानं विद्यापीठाकडून एक पत्र घ्यावं. नाही सर ते पुढे पॉईंट टाकलेला आहे पुढे आहे माझे. तर जर समजा तुमचा IIQA रिजेक्ट झाला तर काय, तर तुम्ही IIQA ला रिअप्लाय करू शकता आणि रिजेक्ट झाल्यानंतर सेम फीस मध्ये तुम्ही डबल एक 6 महिन्याच्या पिरियड नंतर तुम्ही IIQA हा रिसबमिट करू शकता. जर समजा तुमचा IIQA ऍक्सेप्ट झाला तर तुम्ही SSR सबमिट करायचा आहे. आणि SSR सबमिट करण्यासाठी तुम्हाला जो टाइम पिरियड दिलेला आहे तो 45 दिवसाचा आहे. आणि जर समजा आपण विदिन 45 डेज IIQA SSR सबमिट करण्यासाठी नाही करू शकलो तर इन दॅट केस if no response or is rejected then again we have to apply for the IIQA. जर आपला SSR आपण टाइम पिरियड मध्ये जर सबमिट नाही केला 45 डेज मध्ये केला नाही तर तुम्हाला IIQA हा रिसबमिट करावा लागणार आहे. जर तुमचा SSR तुम्ही 45 डेज मध्ये सबमिट केला तर नेक्स्ट स्टेज जी असेल ती तुमचे QLM म्हणजे क्वांटिटेटिव्ह मॅट्रायसिस जे काय असणार आहे त्या क्वांटिटेटिव्ह मॅट्रायसिसचं असेसमेंट तुमचं चालू होणार आहे. म्हणजे तुमचा DVV प्रोसेस चालू होणार आहे. आणि सायमल्टेनियसली DVV आणि SSS हे दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चालू होतात. DVV एखाद्या वेळी लेट चालू होईल. आता जस्टच आष्टीच्या कॉलेजमध्ये सबमिट केलेला आहे त्यांच्या आणखी DVVच्या क्युरी झालेल्या नाही त्याच्यामुळे त्यांचा आता जस्ट कॉलेज. पण SSS हा तुमचा SSR सबमिट केलेल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून SSS हा तुमचा इमिडिएटली स्टार्ट होतो. कारण तो सिस्टीम जनरेटेड आहे त्या ठिकाणी तो त्यांना एक्सटर्नल एजन्सी कुठली लागत नाही. म्हणजे DVV आणि SSS हा सायमल्टेनियसली चालू होऊ शकतो किंवा SSS हा एक पहिल्यांदा होऊन त्याच्यानंतर DVV हे तुमचा सेपरेटली रन होऊ शकतो.
जर समजा आपण या ठिकाणी प्री क्वालिफायर स्टेज जी मी आता सांगितलं की 25% जर आपला DBBचा रिस्पॉन्स आला नाही तर आपण प्री क्वालिफाईड मध्ये फेल झालो तर मग त्यावेळेला देखील आपल्याला काय करावं लागणार आहे तर IIQA सबमिशन प्रोसेससाठी आपल्याला जावं लागणार आहे. जर समजा आपण प्री क्वालिफायर झालो, प्री क्वालिफायरची स्टेज कंप्लीट केली आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट स्टेज जे स्टार्ट होते ते PTV मॅनेजमेंट प्रोसेस म्हणजे पियर टीम व्हिजिटचं जे प्रोसेस आहे ती प्रोसेस त्याच्यासाठी आपल्याला फीस पे करणं असेल, हॉटेलचे नाव सजेस्ट करणं असेल, आपल्या कन्व्हिनियंट 3 डेट्स देणं असेल 1 महिन्याच्या पिरियडमधला, तर ती प्रोसेस चालू होते. आणि आपल्याकडे ती प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर ना जे सेकंड टाइप ऑफ मॅट्रायसेस सांगितले आहेत क्वालिटेटिव्ह मॅट्रायसेस, तर ते क्वालिटेटिव्ह मॅट्रायसेस असेस करण्यासाठी पियर टीम आपल्या कॉलेजमध्ये व्हिजिटसाठी येते आणि ते फक्त 33% असेसमेंट करणार आहेत आपल्याकडे 2 दिवसामध्ये. त्याच्यामुळे त्याचं जास्त काही वॉल्युशन घेण्याची गरज नाही. आणि पियर टीम व्हिजिट झाल्यानंतर ना आपल्याकडे काय होतं ग्रेड डिक्लेरेशन प्रोसेस होते. जर समजा ग्रेड डिक्लेरेशन प्रोसेसमध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण अपील करू शकतो आणि अपील केल्यानंतर सुद्धा रिअसेसमेंट प्रोसेस चालू होईल आणि त्या वेळेला देखील तुम्हाला IIQA हा सबमिट करावा लागणार आहे. आणि जर समजा तुमचा ग्रेड डिक्लेअर झाला आणि एखादं कॉलेज अनएक्सपेक्टेडली 1.5 पेक्षा जर कमी असेल तर त्याला फर्स्ट म्हणजे प्रोसेस स्टार्ट करावं लागेल IIQA सबमिशन प्रोसेस. आणि जर समजा तुमचा ग्रेड डिक्लेअर आहे तुम्हाला अपील करायची नाहीये तर तुमचा नेक्स्ट स्टेप जे होणार आहे ते तुमचा AQR सबमिशन प्रोसेस ही स्टार्ट होणार आहे आणि सेकंड सायकल तुमची तिथून कंटिन्यू होणार आहे. ही झाली असेसमेंट अँड ॲग्रेडेशन प्रोसेस. त्याच्यानंतरची जी आहे ती IIQA सबमिशन प्रोसेस. ही एक्झॅक्टली आता इथून माझा टास्क मला जे ऑर्गनायझर्सने दिलेला आहे तो स्टार्ट होतो. तर IIQA ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे फिल IIQA अँड अपलोड सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स. सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार आहेत मी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स तुम्हाला त्याच्यात सांगणारच आहे. तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर त्याच्यासाठी लागणारी जी काही फीस असणार आहे ती फीस आपल्याला सबमिट करायची आहे आणि ती फीस ऑनलाईन करायची आहे. त्यासाठी आपल्याला कॉलेजचं एक सेपरेट अकाउंट हे ऑनलाईन करून घेणं गरजेचं आहे आणि त्या ऑनलाईन अकाउंट थ्रूच आपल्याला IIQA आणि SSR ॲक्सेप्टन्स झाल्यानंतर पियर टीम व्हिजिटची जी काही फीस असणार आहे ती फीस पे करावी लागणार आहे आणि त्यानंतरच आपण IIQA हा सबमिट करू शकतो. आणि ज्यावेळेस आपला IIQA सबमिशन होईल त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती काही क्युरीज विचारल्या जातील. क्युरीज जर आपण व्हेरीफाय केल्या तर आपला IIQA हा ॲक्सेप्ट होईल आणि आपला नेक्स्ट विंडो जी आहे SSRची जी ओपन होईल. जर समजा तुमचा IIQA हा रिजेक्ट झाला इन केस तर त्या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे 2 अटेम्प्ट दिलेले आहेत त्या 2 अटेम्प्टमध्ये तुम्ही रिपीट तुमचा IIQA हा सबमिट करू शकता. तुम्हाला ती सेम फीस भरण्याची गरज नाही. फक्त IIQA जर रिजेक्ट झाला तर, पण SSR तुम्ही सबमिट नाही केला तर त्या ठिकाणी तुम्हाला फीस तुमची कन्सिडर केली जाणार नाही. IIQAची फीस आपल्याला त्या ठिकाणी सोडून द्यावी लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण IIQA सबमिट करायला स्टार्ट झालं तर त्यावेळेला पहिल्यांदा ज्या काही इलिजिबिलिटी कंडिशन्स नॅकच्या वेबसाईटला पूर्णपणे क्लिअरली त्यांच्या पॉईंट्स आणि मॅन्युअल दोन्ही पण दिलेले आहेत. त्या मॅन्युअल्स रेफर करा. मी फक्त मॅन्युअल या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेला आहे तुमच्यासमोर त्याचं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करणार आहे, दुसरी काही गोष्ट करणार आहे. तर हे मॅन्युअल आपल्या नॅकच्या वेबसाईटला देखील अवेलेबल आहे. काय पॉईंट्स आपण कधी इलिजिबल आहोत. जर समजा एखादा इन्स्टिट्यूट लास्ट आता आपला AAA युनिव्हर्सिटीनं जे AAA केलं त्या AAA मध्ये बऱ्याच ठिकाणी की जे कॉलेजेसची एकही डिग्री पास आउट झालेली नाही त्या कॉलेजेसचं AAA केलं आणि त्यांना त्या ठिकाणी रिजेक्टमध्ये टाकलं. पण नॅकच्या प्रोसेस प्रमाणे काय सांगतं ज्या कॉलेजेसच्या ॲटलिस्ट 2 बॅचेस बाहेर पडलेले आहेत किंवा 6 वर्ष कंप्लीट झालेले आहेत तेच कॉलेजेस नॅकला अप्लाय करण्यासाठी इलिजिबल आहेत किंवा NIF सुद्धा अप्लिकेशन करण्यासाठी सेम कंडिशन आहे. मग तेच आपल्या विद्यापीठाने सुद्धा त्या नियमाचं पालन न केल्यामुळे बरेच कॉलेजेस हे नॉन ॲक्रेडिटेड मध्ये गेलेले आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला जे असेसमेंट प्रोसेसमध्ये फर्स्ट स्टेप आहे ती इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपला हा कन्सिडर चेक केला पाहिजे. त्यानंतर जर समजा एखादा कॉलेज न्यू रजिस्ट्रेशन करत असेल तर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा युजर ID आणि पासवर्ड जनरेट करू शकता. हे खूप महत्त्वाचे आहे. जर समजा एखादं कॉलेज 2014ला ॲक्रिडेट झालेलं आहे किंवा त्याच्या प्रायर ॲक्रिडेट झालेलं आहे आणि त्यांना आता रिसेंटली ॲक्रिडेट करत आहे ते पहिलं जे नॅक झालेलं आहे ते ऑफलाईन पद्धतीने झालेलं, ऑनलाईनचा त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता. मग त्यावेळेस तुम्हाला इथे क्वेश्चन विचारला आर यू प्रिव्हियसली ॲक्रिडेटेड तर आपल्याला त्या ठिकाणी येस म्हणून सांगायचं आहे.
जर समजा तुम्ही ॲक्रिडेटेड झालेले नसालच त्यावेळेला फक्त फर्स्ट टाइम जे कॉलेज जात आहेत त्यांनी नो ला क्लिक करायचं, अदरवाईज येस ला करायचं. जर समजा तुम्ही नो ला क्लिक केलं, कारण आपला ॲक्रिडेशन व्हॅलिडिटी पिरियड संपलेला आहे म्हणून आपण जर नो ला क्लिक केलं तर त्यावेळेला काय होतं, आपला IIQA हा रिजेक्ट होतो. हे खूप महत्त्वाची कंडिशन आहे की आपला ॲक्रिडेशन व्हॅलिडिटी संपली म्हणून आपण ॲक्रिडेटेड नाहीत असं कन्सिडर होऊ शकतं एखाद्या वेळेला, तर ती प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे हे काही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स आहेत, हे ज्यावेळेस आपण IIQA सबमिट करतो तर IIQA सबमिट करत असताना आपल्याला ह्या डॉक्युमेंट्सची नीड आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आपला ॲफिलिएशन लेटर युनिव्हर्सिटीचं करंट अकॅडमिक इयरमध्ये. जर समजा करंट अकॅडमिक इयरमधलं जर आपलं ॲफिलिएशन लेटर नसेल तर आपण ॲफिलिएशनची फीस भरलेली आहे आणि लास्ट म्हणजे लास्ट अकॅडमिक इयरचं जर आपलं ॲफिलिएशन लेटर असेल तरी देखील त्या ठिकाणी चालू शकतं. अदरवाईज कॉलेज युनिव्हर्सिटीकडनं आपल्याला त्यांच्या लेटर हेडवरती आपल्या ॲप्लिकेशनचे कुठले प्रोग्राम्स आपल्याकडे ऑफर केले जातात तो डॉक्युमेंट्स आपल्याला PDF मध्ये असणं गरजेचं आहे. तो आपल्याला 1 MB मध्ये आहे आणि ते अपलोड करायचा आहे. सरांनी सांगितलं 2 MBचं, पण IIQA मध्ये मला 1 MB मध्ये तो सबमिट करायचा आहे. आणि परमनंट ॲप्लिकेशन असेल का? परमनंट ॲप्लिकेशन तरी देखील तुम्हाला जे काही कॉलेज परमनंट ॲप्लिकेशन असेल तर आपल्याला त्याचं ॲप्लिकेशन लेटर विद्यापीठाकडनं घ्यावंच लागणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये विद्यापीठाचे लेटर प्रमाणे घ्यावंच लागणार आहे. असं कुठलंच कॉलेज नाही की त्याच्यामध्ये एखादा तरी कोर्स हा नॉन ग्रँटचा असतो, त्याच्यामुळे नॉन ग्रँटचे प्रोग्राम्स घेण्यासाठी आपल्याला हे युनिव्हर्सिटीकडनं ॲप्लिकेशन लेटर घ्यावंच लागणार आहे. सेकंड जे लागणार आहे तर जर समजा आपलं कॉलेज ग्रँटेड असेल आणि 2F 12Bचं जर लेटर इनिशियल असेल म्हणजे 2F 12B मध्ये गेलेलं असेल तर 2Fचं आणि 12Bचं दोन्हीचे लेटर्स हे आपल्याला सेपरेटली स्कॅन करायचे आणि सेपरेट अपलोड करायचे दोन्ही 2F आणि 12Bचं. आणि जर समजा तुम्हाला कुठल्या पद्धतीची ग्रँट्स UGC कडनं कुठल्या प्लॅनमध्ये मिळालेले असेल तर त्या प्लॅनचं लेटर देखील त्या ठिकाणी अपलोड करायचे. म्हणजे हे पॉईंट्स आपल्याकडे स्कॅन करून आपल्या रेडी ठेवणं गरजेचं आहे. आता शिवाजी कॉलेजला CPE स्टेटस होतं म्हणून त्यांना CPE स्टेटसचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करणं मॅन्डेटरी आहे. आपल्या कॉलेजेसला काही गरज नाही. हे तुम्ही म्हणता ना परमनंट ॲप्लिकेशन काय म्हणतात, करंट इयर ॲप्लिकेशन पाहिजे असू दे, पण त्याचं पत्र घेणं गरजेचं आहे. याचं कारण 2 वर्ष झालं विद्यापीठानं दिलेलं आहे आणि त्याने AAAच्या बेसवरतीच पुढच्या 3 वर्षासाठी आपल्याकडे ॲप्लिकेशन द्यायचं असं विद्यापीठाचा काहीतरी नियम आहे. त्याच्यासाठी एक स्पेशल पत्र घेऊन काढून ते घेणं गरजेचं आहे. कारण हे क्युरी 100% IIQA मध्ये ह्या 2 क्युरीज पैकी एक क्युरी 100% मी काय म्हणतो कॉमन क्युरी आहे. त्या DBV नाहीये पण कॉमन क्युरी एक ॲप्लिकेशन लेटरचं तुम्हाला करंट अकॅडमिक इयरचं देणं गरजेचं आहे किंवा तुमचं नंबर ऑफ प्रोग्राम्स त्या विद्यापीठाच्या फॉर्मॅट प्रमाणामध्ये तुमच्याकडे प्रोग्राम्स कुठले डिफाईन केले जातात ते सांगणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ना AICTचं सर्टिफिकेट आपण जर AICTचा डाटा सबमिट करतो तर ते AICTचं सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि AICTचं सर्टिफिकेट जर आपल्याकडे त्या इयरचं समजा आता 2021चं आपल्याकडे आणखी जनरेट झालेलं नसेल तर त्या ठिकाणी DCF नंबर जो आपण डाटा फील्ड आहे तर तो डाटा फील्डचा नंबर टाकणं आहे. आपण त्या ठिकाणी पूर्ण रिपोर्ट PDF मध्ये कन्वर्ट करून टाकायचा नाहीये, फक्त त्याचा नंबर किंवा अवेलेबल असेल तर सर्टिफिकेट ह्या 2 गोष्टी त्या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत. त्याच्यानंतर जर समजा कॉलेजचं नाव चेंज झालेलं असेल तर नाव चेंज झालेलं विद्यापीठाचं लेटर असेल, UGCचं असेल किंवा स्टॅट्युटरी बॉडी कोणती असेल तर त्या स्टॅट्युटरी बॉडीचं आपल्याला अप्रुव्हल आलेलं आहे, नेम चेंज झालेलं त्यांच्याकडे डिस्प्ले नेम होते. जर समजा नेम मध्ये कॉन्ट्रडिक्शन असेल, AICT मध्ये दुसरं नाव आहे आणि आपल्या युनिव्हर्सिटीच्या ॲप्लिकेशन मध्ये जर दुसरं नाव असेल तर तुमचा IIQA त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर ना आपले जे पूर्ण AQRs आहेत लास्ट 4 इयर्सचे ते आपल्या कॉलेजच्या HEIच्या वेबसाईटला असणं गरजेचे आहे आणि त्याची लिंक त्या आपल्याला IIQA मध्ये द्याव्या लागणार आहेत. त्याच्यानंतर 2 अंडरटेकिंग आपल्याला डिफरंट द्यावे लागणार आहेत. त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं फंड्स किंवा ॲप्लिकेशनच्या संदर्भातलं काय असेल त्याचं एक लेटर द्यायचं आहे आणि ॲप्लिकेशन स्टेटससाठीचं एक सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्मॅट NAACच्या वेबसाईटला आहे. तो फॉर्मॅट डाउनलोड करून घेऊन प्राचार्यांच्या डेटा हेडवरती घेऊन सही शिक्का करून ते आपल्याला अपलोड करायचं आहे. आता या पद्धतीची जी काही विंडो असणार आहे ती आपल्या HEIची लॉग इनची विंडो आहे. त्यामध्ये युजर ID आणि पासवर्ड टाकून आपण त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतो. जर समजा एखाद्या कॉलेजला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे तर त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशन टाईप चेक करायचं आहे. त्या इन्स्टिट्यूशन टाईपमध्ये 2 प्रकार आहेत, एक म्हणजे युनिव्हर्सिटी एक आणि सेकंड म्हणजे कॉलेज. आणि ज्यावेळेस कॉलेजला आपण क्लिक करूया त्यामध्ये AICTचा कोड जो आहे ते 2 प्रकारचा, एक C डॅश न चालू होणार असेल आणि दुसरा आहे तो S डॅश नसेल. जो आपल्या कॉलेजचा एक्झॅक्टली कोड असेल तो टाकून देऊन आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्या समोर या पद्धतीची विंडो दिसेल.
याच्यामध्ये लेफ्ट साईडला डिफरंट मेनूज आहेत. त्याच्यामध्ये डॅशबोर्डच्या नंतर जो सेकंड मेन्यू आहे तो म्हणजे मॅनेज IIQA, म्हणजे आपली फर्स्ट स्टेप तिथून स्टार्ट होणार आहे. स्टेप वाईज विंडो ओपन होत राहत आहेत. जर तुम्ही मॅनेज IIQA केलं तोपर्यंत आपला IIQA चा ऍक्सेप्टन्स येत नाही, तोपर्यंत SSR ओपन होणार नाही, किंवा SSR लिंक ओपन झाल्यानंतर जोपर्यंत आपण SSR सबमिट करणार नाही तोपर्यंत DVV ची लिंक ओपन होणार नाही. तर त्या प्रत्येक सिस्टीम जनरेटेड लिंक्स एकमेकांना मॅच केलेल्या आहेत, मॅप केलेल्या आहेत. ओके, तर हे चेंज पासवर्डची काही गरज नाही आहे समजा. तर मी डायरेक्ट मॅनेज IIQA मॅनेज IIQA वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोरती जे आहे ते या पद्धतीचे 4 मेन विंडोज ओपन होतील. त्याच्यामध्ये प्रिपेअर IIQA, सेकंड म्हणजे मेक पेमेंट, सबमिट IIQA आणि व्ह्यू IIQA क्लॅरिफिकेशन. जर समजा काय क्लॅरिफिकेशन चालले असेल तर या पद्धतीचे आपल्याला 4 विंडोज होतात. त्यामध्ये फर्स्ट जो आहे तो आपण प्रिपेअर IIQA वरती ज्यावेळेस क्लिक करू त्यावेळेस आपल्याकडे 5 मेन टॅब्स ओपन होतात. तर त्या 5 मेन टॅबमध्ये हा डाटा आपल्याला सबमिट करणं गरजेचं आहे. तर त्या 5 टॅब कुठल्या कुठल्या आहेत? फर्स्ट म्हणजे इलिजिबिलिटी, बेसिक इलिजिबिलिटी, कॉलेजची जी काय बेसिक इलिजिबिलिटी आहे. त्याच्यानंतर ना ॲफिलिएशन कंप्लायन्स, जे काही डॉक्युमेंट सांगितले की तुमचं PDF मध्ये ॲफिलिएशन लेटर वगैरे असलं पाहिजे. त्याच्यानंतर ना प्रोफाईल इन्फॉर्मेशन, अकॅडमिक इन्फॉर्मेशन, क्वालिटी इन्फॉर्मेशन. आणि 1 जानेवारी 2022 पासून त्यांनी एक न्यू पॉईंट ऍड केलेला आहे. आणखीन तो DVV मध्ये आलेला नाहीये, पण SSR सबमिट करत असताना सरांनी सांगितलेलं आहे की इन्स्टिट्यूशनल प्रिपेअरनेस फॉर न्यू एज्युकेशन पॉलिसी. तुमचं न्यू एज्युकेशन पॉलिसीसाठी कॉलेजनं 6 स्टेज ज्या काय सांगितलेल्या आहेत NAAC किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसीज मधल्या आहेत, तर त्या 6 स्टेपमध्ये तुमचं कॉलेज कुठल्या पद्धतीने रन करते. तर इन्स्टिट्यूशनल प्रिपेअरनेस फॉर NEP हे तुम्हाला SSR सबमिट करत असताना सध्याच्या विंडोमध्ये ओपन होते, पण ते DVV मध्ये ओपन होणं एक्सपेक्टेड आहे. ड्यू पिरियड मध्ये ते DVV मध्ये येऊन जाईल आणि त्याच्या बेस्ड जे काही क्वांटिटेटिव्ह मॅट्रायसेस असतील ते पुढच्या रिव्हिजन मध्ये येतील असं मला इंडिव्हिज्युअली वाटतं. तर आपण 1 बाय 1 त्याच्यातल्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या पाहूया. जर पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे बेसिक इलिजिबिलिटी. तर बेसिक इलिजिबिलिटी मध्ये पहिल्यांदा आपल्याला फर्स्ट टॅब मध्ये दिसतंय की ॲक्रिडेशन आहे का रिअसेसमेंट आहे. जर समजा एखाद्या कॉलेजेसला अपील केलेलं असेल तर ते रिअसेसमेंट मध्ये जाणार आहे, आपण ॲक्रिडेशन मध्ये जातो. त्यावेळेस आपल्याला ॲक्रिडेशन वरती टॅब जो आहे तो क्लिक करायचा आहे. ॲक्रिडेशनला टाईप केल्यानंतर सायकल ऑटोमॅटिकली त्याच्या ठिकाणी दिसेल. म्हणजे फर्स्ट सायकलसाठी आहे, सेकंड सायकल आहे, कुठल्या सायकलसाठी तुम्ही अप्लाय करताय ती सायकल, त्याच्यामध्ये नंबर ऑफ सायकल कुठली आहे, सायकल ऑफ ॲक्रिडेशन ते दिसेल. त्याच्यानंतर नेम ऑफ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट काय आहे ते आपल्याला टाकायचं. सॅम्पल आहे तो ABC कॉलेज असं टाकलेलं आहे त्या ठिकाणी. त्यानंतर ना सिटी कुठला आहे, स्टेट, डेट ऑफ एस्टॅब्लिशमेंट ऑफ इन्स्टिट्यूट. त्याच्यानंतर ना इयर ऑफ ग्रॅज्युएशन ऑफ लास्ट 2 बॅचेस. मी जसं म्हणले की 5 वर्ष किंवा 2 बॅचेस बाहेर पडल्याशिवाय आपल्याला IIQA सबमिट करता येत नाही. तर जरी आपला समजा आता या वर्षी IIQA सबमिट करतो तर लास्ट बॅचेस आपल्याला 19-20 आणि 18-19 मध्ये आपले विद्यार्थी पास आउट झालेले आहेत त्या पद्धतीने दाखवायचे, किंवा 20-21 मध्ये. तर त्या 2 बॅचेसचं इयर आपल्याला त्या ठिकाणी टाकणं आहे आणि त्याच्यावरती सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण कुठल्याही स्टेजमध्ये, म्हणजे असं काही नाही की तुम्ही IIQA एकदा सबमिट करायला स्टार्ट केलेली आहे, आता AQR मध्ये देखील आपल्याला त्या गोष्टी लक्षात आल्या. AQR आपण एनी टाइम सेव्ह करून नंतर त्याच्यामध्ये एडिट किंवा मॉडिफिकेशन करू शकतो. तर सेम IIQA मध्ये देखील आहे. ॲट एनी स्टेज तुम्ही IIQA सबमिट करत असताना व्ह्यू करू शकता आणि त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेस करू शकता. जर समजा एखाद्या ठिकाणी एरर काही येत असेल तर तुम्ही डाटा सबमिट करताना तुमच्याकडनं काहीतरी एरर झालेले आहे किंवा वॉर्निंग झालेले आहे, तर या पद्धती एरर किंवा वॉर्निंग हे तुमच्या टॅब मध्ये दिसणार आहे. तुम्ही ज्यावेळेस व्ह्यू करणार आहात आणि ज्या ठिकाणी एरर किंवा वॉर्निंग असेल त्या ठिकाणी जाऊन तुमच्या काय मेसेज त्या ठिकाणी येतोय तो मेसेज आपण रेक्टिफाय करणं एक्सपेक्टेड आहे. सेकंड जी टॅब आहे ती ॲप्लिकेशन कंप्लायन्स. हे इथून आपला मेन टास्क चालू होतो. सिलेक्ट युअर म्हणजे येस ऑर नो, कॉलेज इज ॲफिलिएटेड ऑर नॉट. आता जर समजा आपण युनिव्हर्सिटीला किंवा UGCच्या अंतर्गत येतो, काही कॉलेजेस बार काउन्सिल ऑफ इंडियाला लॉ कॉलेजेस आहेत तर DCIच्या अंतर्गत स्टॅट्युटरी बॉडीच्या अंतर्गत येतात. तर त्या ठिकाणी आपण कॉलेज इज ॲफिलिएटेड तर येस, अदरवाईज नो. येस केलं तर आपल्याला त्या ठिकाणी ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटीचं जे काही लेटेस्ट ॲप्लिकेशन आहे लेटर ते द्यावं लागणार आहे. त्यासाठी जी विंडो ती या पद्धतीची आहे. जर समजा त्याच्यामध्ये आपल्याला स्टेट टाकायचं आहे, वेदर कॉलेजेस ॲफिलिएटेड येस म्हणल्यानंतर स्टेटमध्ये जर समजा कर्नाटका टाकलं तर कर्नाटकामधल्या जेवढ्या काही युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीज पूर्ण त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होतील.
जर समजा इन केस तुमची आपण एखाद्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे काही कोर्सेस रन करत असतील, तर त्या ठिकाणी त्या युनिव्हर्सिटीचं नाव इन्क्लुजन असेल तर त्यांनी त्या ठिकाणी एक ॲडिशनल टॅब दिलेला आहे, रिक्वेस्ट फॉर ॲडिशन इन्क्लुजन ऑफ युनिव्हर्सिटी. तर त्या विंडोवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे आहे त्या पद्धतीने तुमचं युनिव्हर्सिटीचं नाव त्या लिस्टमध्ये ॲड करण्यासाठी त्याचं ॲप्लिकेशन लेटर, UGCचं सँक्शन लेटर टाकल्यानंतर ते त्याच्यामध्ये येऊन जाईल. जर समजा तुमचं कॉलेज हे UGCला ॲफिलिएट नाही, काही कोर्सेस आपण जसं की समजा VOCचे कोर्सेस आपण युनिव्हर्सिटीला ॲफिलिएट केलेले आहेत, पण NSQFच्या गाईडलाईन्स प्रमाणे आपण त्याला न करता NSDSCला पण आपण त्याला ॲफिलिएट करू शकतो. तर अशा काही स्टॅट्युटरी बॉडीजला जर काही कोर्सेस आपल्या कॉलेजमधून ॲफिलिएट झालेले असतील तर त्याचे ॲफिलिएशन लेटर किंवा स्टॅट्युटरी बॉडीचं जे काही ॲफिलिएशन लेटर आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. आणि जर समजा एखादं कॉलेज युनिव्हर्सिटीलाही ॲफिलिएट नाही आणि म्हणजे स्टॅट्युटरी रेग्युलेटिंग बॉडीजला पण जर ॲफिलिएट नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे ते इन्स्टिट्यूट डिस्क्वालिफाय होईल आणि त्यांचा IIQF प्रोसेस म्हणून ते युनिट बाहेर पडेल. त्याच्यानंतर नेक्स्ट टॅब जे आहे ती प्रोफाईल इन्फॉर्मेशन. आपल्या कॉलेजचा जो काही प्रोफाईल आहे तो प्रोफाईल आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. ते प्रोफाईलवर असणारे रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन जे आहे ते म्हणजे सॅल्युटेशन अँड नेम ऑफ द हेड ऑफ द इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूटच्या हेडचं नाव काय आहे, डेसिग्नेशन ऑफ द हेड ऑफ द इन्स्टिट्यूट, त्याच्यानंतर फंक्शनिंग फ्रॉम ओन कॅम्पस ऑर रेंटेड कॅम्पस, येस ऑर नो मध्ये द्यायचं आहे. ॲड्रेस ऑफ HEI मिनिमम 20 कॅरेक्टर्समध्ये द्यायचं आहे. त्याच्यामध्ये पिनकोड इन्क्लुजन असणं हे गरजेचं आहे. पिनकोड हा 8 नंबर्समध्ये असला पाहिजे. त्याच्यानंतर फोन नंबर्स जे काय असणार आहे तो STD कोड नंबर द्यायचा आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की रिपीटेड फोन नंबर देण्याची प्रथा होऊ शकते, तर रिपीटेड फोन नंबर्स त्या ठिकाणी अलाउड नाही आहेत. फोन नंबर्स फक्त त्यांच्या कम्युनिकेशनसाठी लागतात. लँडलाईन नंबर देणं कंपल्शन आहे त्याच्यामध्ये, आणि फॅक्स नंबर असेल तर, आणि मोबाईल नंबर देखील हेड ऑफ द इन्स्टिट्यूशनचा द्यायचा आहे. ईमेल ॲड्रेस देखील आपल्याला प्रोव्हाइड करायचा आहे. त्याच्यानंतर अल्टरनेट फॅकल्टी म्हणजे IPC कोऑर्डिनेटर असेल किंवा त्यांना कम्युनिकेट करण्यासाठी NAC कोऑर्डिनेटर जर समजा कोण अपॉइंट केलं असेल, बरेच कॉलेजेसमध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे NAC कोऑर्डिनेटर वेगळा आणि IPC कोऑर्डिनेटर आहे, तर अल्टरनेटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणजे ज्यांना प्रोव्हाइड करायची आहे असा कुठल्या व्यक्तीचं जर नाव द्यायचं असेल तर अल्टरनेटिव्ह फॅकल्टी डिटेल्स त्याच्यामध्ये पण सेमच आहे. त्याचं सॅल्युटेशन, नेम अँड डेसिग्नेशन असेल, त्याचा ईमेल ॲड्रेस असेल किंवा अल्टरनेटिव्ह ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स असेल, त्याच्यानंतर ना त्याचा फोन नंबर आहे, ईमेल ॲड्रेस आहे. फक्त याच्यात एकच गोष्ट करायची आहे की याचं रिपिटेशन्स होणार नाही आहेत, म्हणजे कुठलाही फोन नंबर असेल किंवा ईमेल ID असेल हा रिपीटेड जाणार नाही, याची प्रिकॉशन आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कॉलेजची वेबसाईट ही फंक्शनल वेबसाईट किंवा वेबसाईट फंक्शनिंग व्यवस्थितरित्या करते का ते दाखवणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपलं डॉक्युमेंटरी प्रूफ नाव दाखवण्यासाठीचं 12th अपलोड करायचं आहे. या ठिकाणी 12th आणि 12th डॉक्युमेंट्स अपलोड करणं आहेत. त्याच्यानंतर CTE असेल तर CTEचं द्यायचं आहे, AICचं सर्टिफिकेट द्यायचं आहे. म्हणजे प्रोफाईल इन्फॉर्मेशनमध्ये मी सुरुवातीला सांगितलं की डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत, तर ते डॉक्युमेंट्स आपल्याला त्या प्रोफाईल इन्फॉर्मेशनमध्ये सबमिट करायचे आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 11th आवरला याचा प्रॉब्लेम होतो. आपल्याला काही स्टॅट्युटरी सेल्स एस्टॅब्लिश करावे लागतात, म्हणजे OBC सेल असेल, ST सेल असेल, त्याच्यानंतर ग्रीव्हन्स रिड्रेसल सेल असेल, तर ते स्टॅट्युटरी बॉडीज आपल्याला एस्टॅब्लिश करायचे आहेत आणि कॉलेजच्या वेबसाईटला देखील त्या फंक्शनिंगमध्ये दिसल्या पाहिजेत. तर ह्या काही कमिटीज आपल्याला आपल्या महाविद्यालयामध्ये, कारण OBC सेल, SC सेल, ST सेल आपल्याकडे कुठेतरी एस्टॅब्लिश करत नाहीत. तक्रार निवारण समिती किंवा RTI सेल हे असतं, पण ह्या स्टॅट्युटरी बॉडीज तयार करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यासाठीचा जो काही स्क्रीनशॉट आहे ते त्या पद्धतीनं डिस्प्ले असणार आहे. मी थोडंसं फास्ट घेतो कारण मला DVB आणि SSS होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SSSचा जो पार्ट आहे तो बोलायचा, त्याच्यामुळे मी IIQAच्या काही क्युरीज असतील तर आपण त्याच्यावरती डिस्कस करूया. तर हे जेवढे काही पॉईंट्स टाकलेले आहेत आणि या कमिटीज आपल्याला क्लिक करायच्या आहेत. ह्या कमिटीज असल्याशिवाय कमिटी फॉर SC ST असेल, मायनॉरिटी सेल असेल, ग्रीव्हन्स रिड्रेसल सेल आहे, इंटरनल कंप्लायंट कमिटी, अँटी रॅगिंग आणि OBC सेल, एवढ्या कमिटीज ह्या आपल्याला तयार करूनच ठेवाव्या लागणार आहेत. त्याच्यानंतर मग नेक्स्ट जो टॅब आहे तो म्हणजे अकॅडमिक इन्फॉर्मेशन. आता अकॅडमिक इन्फॉर्मेशनमध्ये नंबर ऑफ प्रोग्राम्स ऑफर्ड बाय द इन्स्टिट्यूट, किती प्रोग्राम्स आहेत, म्हणजे मॅक्झिमम 99 कोर्सेसपर्यंत आपण प्रोग्राम्सपर्यंत त्याच्यामध्ये टाकू शकतो. त्याच्यानंतर प्रोग्राम डिटेल्स म्हणजे प्रोग्रामचा प्रत्येक डिपार्टमेंटचं नाव त्याच्यामध्ये इन्क्लुजन करायचं आहे आपल्याला. सेल्फ डिक्लेरेशन बाय दी हेड ऑफ द इन्स्टिट्यूट आहे.
ते देखील या ठिकाणी देणं गरजेचं आहे. स्टाफ डिटेल्स, स्टुडंट डिटेल्स. आता हे स्टुडंट डिटेल्स आणि आपण स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्व्हेमध्ये जो काही स्टुडंट देणार आहोत हे दोन्ही आकडे मॅच झालेले असले पाहिजे. त्या आकड्यांमध्ये सरांनी जसं सांगितलं की AICT मध्ये पण आपण स्टुडंट डाटा देतो, NRF मध्ये स्टुडंट डाटा देतो, तर तो स्टुडंट डाटा क्रॉस व्हेरीफाय होतो. तर त्या ठिकाणी आपल्या IIPA मध्ये एक संख्या देतोय आणि SSS मध्ये दुसरी संख्या देतोय असं न होण्याची गरज नाही. तर ती खूप महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवण्याची. त्याच्यानंतर ना MOU जर समजा तुमच्या काही अदर फॉरेन युनिव्हर्सिटी सोबत जर काही MOUs असतील तर ते MOUs या ठिकाणी द्यायचे. आपले जे ट्रॅडिशनल MOUs आहेत कॉलेजेस सोबतचे किंवा डिफरंट NGO सोबतचे केलेले आहेत ते MOU या ठिकाणी द्यायचं नाही. जर समजा आपलं फॉरेन युनिव्हर्सिटी सोबत एखादा MOU असेल तर तो MOU या ठिकाणी देणे एक्सपेक्टेड आहे. आणि त्यासाठी ज्या काही टॅब असणार आहे ते या पद्धतीने आपल्याला नंबर ऑफ डिपार्टमेंट्स आपण ऍड करू शकतो, ऍड डिपार्टमेंट म्हणून. आणि त्याची स्टॅट्युटरी कुठले बॉडी आहे त्याच्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. आणि नेक्स्ट जो टॅब असणार आहे किंवा पाचवा जो पॉईंट आहे या IIPA सबमिशन प्रोसेस मधला तो म्हणजे क्वालिटी इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये जो आहे ते आपल्याला डेट ऑफ एस्टॅब्लिशमेंट ऑफ IQAC, आपल्या कॉलेजमध्ये IQAC कधी एस्टॅब्लिश केलेली आहे त्या IQAC ची एस्टॅब्लिशमेंट डेट द्यायची आहे. त्याच्यानंतर IQAC च्या मीटिंग्स आणि ऍक्शन टेकन रिपोर्ट्स जे काय आहेत तर मिनिट्स आणि ऍक्शन टेकन रिपोर्ट्स आपल्याकडे PDF मध्ये असणं गरजेचं आहे. आपल्या कॉलेजच्या वेबसाईटला द्यायची आहे आणि त्याची लिंक या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे. ऍक्शन टेकन रिपोर्ट खूप महत्त्वाचे आहेत कारण आपल्याकडे काय तर मीटिंग घेतलेल्या असतात त्याचे मिनिट्स आहेत पण ऍक्शन टेकन रिपोर्ट्स काही वेळेला अवेलेबल नसतात तर त्या ऍक्शन टेकन रिपोर्ट सुद्धा अपलोड करणं गरजेचं आहे. आणि IIPA जसं सांगितलं की कोर्स जे काय आपले AQRs आहेत ते 4 AQR आपल्या कॉलेजच्या वेबसाईटला असणं गरजेचं आहे. ओके, तर हे या पद्धतीचा आतापर्यंतचा जे काय ट्रॅडिशनल IIPA होता त्याच्या संदर्भात होतं. जे न्यू प्रिपेअरनेस फॉर न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे सरांनी पण त्याच्यावरती बोललेले आहे. मी जास्त काही बोलणार नाहीये पण आपल्याकडे जनरली काय होतं की आतापर्यंत मी जेवढे SSR पाहिले त्या SSR मध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी मधला जो कॉपी डाटा जो आहे तो कॉपी पेस्ट टाकला कारण हा एकदम सडनली सगळ्याच्या समोरती पॅरामीटर येऊन आला की प्रिपेअरनेस ऑफ इन्स्टिट्यूट फॉर NEP न्यू एज्युकेशन पॉलिसीसाठी कॉलेजची तयारी काय आहे. तर कॉलेज इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस काय चालू कारण न्यू एज्युकेशन पॉलिसीज मध्ये त्यांनी मल्टीडिसिप्लिनरी किंवा इंटरडिसिप्लिनरी अप्रोच सांगितलं आहे. म्हणजे एखादा ह्युमॅनिटीचा कोर्स आहे किंवा समजा इकॉनॉमिक्स आहे तर इकॉनॉमिक्स असेल किंवा कॉमर्सचा स्टॅटिस्टिक्सचा आहे तो स्टॅटिस्टिक्सचा पार्ट आपण सायन्सशी STEM त्यांनी सांगितलंय. त्याचं मी बायफर्केशन तेवढ्यासाठी सेपरेट लिहिलं आहे की सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स. म्हणजे इव्हन जर तो स्टुडंट आर्ट्सचा जरी असेल तर त्याला कोरिलेट कुठं करा म्हणून सांगता येते सायन्स सोबत कोरिलेट करा. म्हणजे एखादा तरी तसा सर्टिफिकेट कोर्स आपण जनरली तयार केला पाहिजे. कारण फर्स्ट क्रायटेरियामध्ये आसोले सरांनी सांगितलं की आपल्याला नंबर ऑफ सर्टिफिकेट कोर्स ॲड ऑन कोर्स रन करणं गरजेचं आहे कारण 20 मार्क्स आहेत. नंबर ऑफ सर्टिफिकेट कोर्सेस ॲड ऑन कोर्सेस रन बाय द इन्स्टिट्यूट आणि नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड इन सच कोर्सेस हे आपल्याला टाकायचे आहे. मग नंबर ऑफ कोर्सेस 80% किंवा 50%च्या अबोव असतील तरच आपल्याला त्या ठिकाणी गुड स्कोर होणार आहे. त्यांची बेंचमार्किंग नाही आहे पण जर तुम्ही रिस्पॉन्सेस ऑफ द कॉलेजेसच्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहिलं तर त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे किती कोर्सेस रन केले गेले पाहिजेत, आपण कुठं थांबलं पाहिजे, किती कोर्सेस आपल्याकडे रन झालेले आहेत किंवा आणखी कोर्सेस किती रन करायची गरज आहे. नाहीतर उगीच प्रत्येक डिपार्टमेंटने एक कोर्स रन करायचा 5 वर्ष तोच कोर्स रन करायचे. 10 डिपार्टमेंट आहेत 50 कोर्सेस झाले काय एनर्जी वेस्टेज करून त्याच्यामधून आउटपुट आपला 4 स्कोर येणार आहे. पण आपल्याला कुठं थांबलं पाहिजे ह्याचं सुद्धा आपण अनालिसिस करून घेऊन किती नंबर ऑफ कोर्सेस रन करायचे. नंबर ऑफ कोर्सेस समजा तुम्ही 20 रन केले 20 डिवाइडेड बाय 5 केलं 4 स्केलवरती केला मी उदाहरणासाठी सांगतो. आणि जर समजा त्याच्यामध्ये 80% विद्यार्थी तुमचे त्या 20 सर्टिफिकेट कोर्सेस मध्ये असतील पण ते सर्टिफिकेट कोर्सेस रन करत असताना कशा पद्धतीने करा तर मल्टीडिसिप्लिनरी किंवा इंटरडिसिप्लिनरी अप्रोच असला पाहिजे. म्हणजे मी आता सरांनी मगाशी शिकवले सरांनी सांगितलं की रिन्युएबल एनर्जी आहे. रिन्युएबल एनर्जी मध्ये काय होतं विद्यार्थ्यांना आपल्या घरातलं लाईट बिल कसं आलं हे सुद्धा फिजिक्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती नसतं की आपल्या घरातलं लाईट बिल कसं कॅल्क्युलेट करायचं. तर ते युनिट्स कसे का युनिटचं कन्व्हर्जन मेगावॅट मध्ये कारण समजा AC किती वॅटचा आहे फॅन किती वॅटचा आहे आपल्याला मेगावॅट मध्ये किंवा किलोवॅट मध्ये कॅल्क्युलेशन माहित असतात पण त्याचं कन्व्हर्जन युनिट्स मध्ये कशा पद्धतीने करतात हे माहित नसतं. तर असे काही कोर्सेस आपल्याला इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस तयार करता येतात का तर इन्स्टिट्यूटची प्रिपेअरनेस फॉर NEP काय आहे मल्टीडिसिप्लिनरी इंटरडिसिप्लिनरी अप्रोच काय आहे तो या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मी तुम्हाला मत सांगतोय.
त्याच्यानंतर ना हे टोटली डिपेंड्स ऑन दी युनिव्हर्सिटी, कारण आपल्या युनिव्हर्सिटीने आणखी फक्त कॉमर्स आणि BO आणि PG कोर्सेस सोडलं तर तेवढ्यासाठी CBCS सिस्टीम इम्प्लिमेंट केलेली आहे. BA आणि BSc साठी आणखी तरी CBCS सिस्टीम नाही आहे. आणि त्याच्यानंतर ना अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स हा कॉन्सेप्ट नंतर पुढे येणार आहे. त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस किंवा मल्टिपल एक्झिटचे कोर्सेस आहेत. समजा एखादा विद्यार्थी BOचे कोर्सेस आमच्याकडे आहेत, आम्हाला त्याला खूप चांगल्या पद्धतीनं बेनिफिट झाला. आम्ही इन्स्टिट्यूशनल डिस्ट्रिक्ट युनिट सुद्धा ते सांगितले होते. NSQFचे जे काय आता NSQFला नाव चेंज करून त्यांनी हायर एज्युकेशन केलं. NSHEQF अशा पद्धतीने केलेलं आहे, NHEQF केलेलं आहे. तर त्या हायर एज्युकेशन किंवा स्किलच्या ठिकाणी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट असं केलेलं आहे. तर त्यामध्ये तुमचे मल्टिपल एक्झिट आहेत. विद्यार्थी 1 इयर डिग्री घेऊन बाहेर पडू शकतो, 2 इयर्स, 3 इयर्स. आपल्या ट्रॅडिशनल डिग्रीमध्ये काय होतं, 3 वर्ष, 1 वर्ष केलं विद्यार्थ्याला त्याला काहीच बेनिफिट नाही, किंवा 2 वर्षामध्ये एखाद्या मुलीचं लग्न झालं तिचा आयुष्यामध्ये त्या सर्टिफिकेटचा काहीच बेनिफिट होत नाही. तर त्या पद्धतीने स्किल डेव्हलपमेंटचे NSQFच्या गाईडलाईन प्रमाणे जर आपण सर्टिफिकेट कोर्सेस रन केले तर त्याच्यामध्ये 1 वर्ष केला डिप्लोमाचा भेटतो, 2 वर्ष ॲडव्हान्स डिप्लोमा, 3 वर्ष डिग्री. अशा पद्धतीचे कोर्सेस तुमच्याकडे काही इम्प्लिमेंट करताय का ते सुद्धा या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ना इंडियन लँग्वेजेसमध्ये जे काय आपले कोर्सेस चालतात ते इंडियन लँग्वेजेसमध्ये कन्वर्ट करून विद्यार्थ्यांना फिजिक्स हे मराठीमधून सुद्धा समजता येतं का, किंवा समजून सांगण्यासाठी आपण काय करू शकतो का, किंवा कल्चर डेव्हलप करण्यासाठी आपण काय गोष्टी करू शकतो का ते सांगायचं आहे. OBS आणि डिस्टन्स एज्युकेशन किंवा ऑनलाईन एज्युकेशन आपल्याकडे प्रोव्हाइड करू शकतो का, तर त्याचं आपण कॉलेजनं काय तयारी करतो हे सांगणं गरजेचं आहे. हा ॲडिशनल पॅरामीटर्स हा नवीन 1 जानेवारी 2022 पासून इन्क्लुजन झालेला आहे. ज्यावेळेस तुम्ही IIQF प्रिपेअर करा, मला माहित आहे बोर झालेला असणार आहे, मी पण थोडंसं फास्टमध्ये घेतोय आणि वाटत असेल तर हेच थांबवतं, कारण काय याच्या पुढे जाण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. कारण जर आपल्या सॅच्युरेशन झालेलं असेल आणि जर पुढं काय बोलायचं मी बोलूनही काय उपयोग होणार नसेल तर आपण त्या ठिकाणी थांबूया. मला काही जास्त त्याच्यामध्ये हे नाही आहे. ओके, तर ज्यावेळेस आपण IIQF सबमिट करतो तर IIQF सबमिट केल्यानंतर नेक्स्ट स्टेज जे असणार आहे ते म्हणजे मेक पेमेंट. मेक पेमेंटमध्ये तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं जे काय ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे, कुठल्या बँकेने केलेलं आहे, त्याचा IFSC कोड काय आहे, किंवा त्याचं जे ट्रान्झॅक्शन ID दिलेलं असेल तर ट्रान्झॅक्शन ID आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर IIQF हा आपला सबमिट करायचा. पेमेंट केल्यानंतर आपला IIQF हा सबमिट होणार आहे, तोपर्यंत IIQF सबमिशन प्रोसेस होणार नाही. आतापर्यंत इंडिव्हिज्युअल अकाउंट पण घेतलेलं आहे, पण कसं आहे बेटर ते कॉलेजच्या मेकॅनिझमवरती डिपेंड आहे. आता आम्ही देखील इंडिव्हिज्युअल अकाउंटवरूनच केलं होतं, पण ते कॉलेजच्या ट्रान्झॅक्शनमध्ये किंवा अकाउंटमध्ये अकाउंटंट जर समजा, कारण अमाऊंट पण छोटी नाही आहे, 3-4 लाखाचं ट्रान्झॅक्शन दाखवायचं आहे, जर अकाउंटमध्ये कुठं प्रॉब्लेम येणार नसेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअल अकाउंटवरनं करू शकता. पण इट्स बेटर, कारण कॉलेजलाच पे करायचं आहे. इंडिव्हिज्युअल अकाउंटवरनं केलं म्हणजे काही इंडिव्हिज्युअली कोण पे करणार नाही. कॉलेजचं तात्पुरतं एक आपलं कॉलेज न्यू अकाउंट क्रिएट करून घेऊन ऑनलाईन अकाउंट करावं आणि त्या अकाउंट नंतर नॅक झाल्यानंतर क्लोज केलं तरी सुद्धा चालू शकतं. इंडिव्हिज्युअल अकाउंटवरनं केलेले पेमेंट सुद्धा ते ऍक्सेप्ट करतात, त्यांना त्याच्याबद्दल काय ऑब्जेक्शन नाही आहे. पण इट्स बेटर की आपल्या कॉलेजच्या वेबसाईटवर म्हणजे अकाउंटवरनं केलेलं चांगलं राहतं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ॲक्सेप्ट ज्या काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स ॲक्सेप्ट केल्या आणि IIQF सबमिट केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कुठल्याही फर्दर मॉडिफिकेशन्स करू शकत नाहीत. त्याच्यामुळे बिफोर सबमिटिंग IIQF माझं एक फ्री सजेशन असेल किंवा ॲडवाईस असेल की आपल्याला IIQF सबमिट करण्याच्या आधी आपला SSR ॲटलिस्ट 70% तरी तयार असावा. कारण वन्स आपला IIQF ॲक्सेप्ट झाला की 45 दिवस आपल्याला पुरत नाहीत. नंतर किती तुम्ही काम करा 45 दिवस हे कमीच पडतात. कारण आपल्याकडे मेजरली प्रॉब्लेम होतो DVV मध्ये क्युरी तुमचं गुगल ट्रान्सलेशनवर म्हणजे ट्रान्सलेशनवर येतो. आपल्याकडे मराठीमध्ये रिपोर्ट्स कुठं ना कुठं आपण अपलोड केला असतो. तो जर समजा DVV मध्ये क्युरी आले तर DVV मध्ये पुन्हा नंतर आपल्याला फक्त एकदा DVV इनिशिएट झाला आणि तुम्हाला जर DVVच्या क्युरीज पाठवल्या तर त्या DVVच्या क्युरीज फक्त 15 दिवसामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. SSR 45 दिवसामध्ये सबमिट करायचे आहे आणि DVVच्या क्युरीज फक्त 15 दिवसामध्ये सबमिट करायचे. त्याच्यामुळे IIQF सबमिट करण्यासाठी गडबड करण्यापेक्षा आधी आपला SSR बऱ्यापैकी करावा, तो पूर्ण डाटा आपल्या कॉलेजच्या वेबसाईटला अपलोड करावा आणि त्याच्यानंतरच आपण IIQF सबमिशन प्रोसेस स्टार्ट करावा. हे माझं इंडिव्हिज्युअल मत असेल.
ओके, तर त्यावेळेचा विंडो या पद्धतीने दिसेल आणि तुम्हाला ज्यावेळेस तुमचा IIQA सबमिट होईल त्यावेळेस ऑटो जनरेशन मेल NAC-कडनं तुमच्या मेल ID वरती येईल की तुमचा IIQA हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आणि तुम्ही जे काय डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत किंवा आपला IIQA PDF मध्ये पाहायचं असेल तर तुम्ही प्रिव्ह्यू वरती क्लिक करून प्रिव्ह्यू PDF किंवा त्याला डाउनलोड देखील करून आपला IIQA हा आपल्याकडे सेव्ह ठेवू शकतो. आणि हे डॉक्युमेंट्स आपण जे काय अपलोड केले असतील ते अपलोडेड डॉक्युमेंट्स आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. आता हे काही पॉईंट्स रिपीटेडली त्याच्यावरती घेणार नाहीये, फक्त डॉक्युमेंट्स तर झाले. आपलं ॲप्लिकेशन लेटर युनिव्हर्सिटी जनरली आपल्याला मराठीमध्ये देतं, तर ते इंग्लिश ट्रान्सलेटेड ॲप्लिकेशन लेटर असावं आणि ते प्राचार्याच्या सहीनं अपलोड करायचं आहे. त्याच्यासोबत ओरिजिनल आपलं जे काय मराठी लँग्वेजमधलं असेल तो ॲप्लिकेशन लेटर त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. मी याच्यावरती काय जास्त बोलणार नाही कारण तेच पॉईंट्स रिपीटेड आहे त्याच्यामध्ये. ओके, थँक्यू. तर IIQA च्या संदर्भामध्ये काही क्वेरी असेल तर विचार, त्याच्यावरती कमेंट करतो.